स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नवीन गोष्टी, नवीन काही लाईफ मध्ये करायचं आहे. रोज एक नवीन सकाळ आपल्यासाठी काही ना काही घेऊन येत असते ताई दादांना. तर चला त्याबद्दलच आपण काही बोलूया. तर श्री स्वामी समर्थ सर्वप्रथम, आणि चला या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे तुमचं. तर आता जर सोशल मीडियाचं तुम्ही घेतलं, तर सोशल मीडिया जर तुम्ही त्याचा चांगला वापर केला तर ती चांगली आहे. जर तुम्ही त्याचा वाईट वापर केला तर ती वाईट आहे. जर तुम्ही त्या सोशल मीडियातून काहीतरी 2 पैसे कमवत असाल तर ती तुमच्यासाठी चांगलीच आहे. आता भरपूर बघा स्वामी सेवेबद्दल खूप सारे रील्स असतात. आता मी सध्या एक रील बघितली की मागे बोलतात की साईबाबाचा आणि आपला व्हिडिओ स्वामी सेवेचा किंवा चांगले उद्देश आपण लोकांना समोर मांडले, किंवा खूप महिला माझे व्हिडिओ बघतात, ताई पारायण कसं करायचं, सारामृत पारायण कसं करायचं किंवा गुरुचरित्र पारायण कसं करायचं याबद्दल जे मी माहिती देते लोकांना, ती वाईट नाही आहे. जर लोकांना असं वाटत असेल की खोट्या अफवा पसरवते, तसं काहीच नाही. कारण खोट्या अफवाने आपल्याला लोकांना समाधानी करायचं आहे. लोक समाधानी झाले त्यांचा त्या सेवेतून, त्या काहीतरी त्यांच्या लाईफ मध्ये चांगलं झालं, तर यापेक्षा आपलं चांगलं काय असू शकते. मग कोणी कुणाला काहीही बोलू दे, मी स्वामी सेवा सोडणार नाही आणि मी स्वामी सेवा लोकांना घराघरात पोचवेल आणि त्यांचं चांगलं करण्याचा मी प्रयत्न करेन. तुम्ही स्वामी सेवा करा, तुम्ही स्वामीच्या अधीन व्हा, नाम जप करा, तुम्हाला स्वामी कडू द्या, तुम्ही स्वामीचे एकरूप व्हा स्वामीशी, तुम्हाला नक्की ईश्वर भक्ती होणार आणि स्वप्नामध्ये तुम्हाला त्यांचं दर्शन पण होणार. या सगळ्या गोष्टी तुम्हाला चांगल्याच आहे. आणि अफवा आणि खोट्या गोष्टीचे प्रकार काय असतात तुम्हाला सांगते. जे काही लोक स्वतःला स्वामीचे अवतार सांगतात किंवा आम्ही चमत्कार करून तुमचे प्रश्न सोडवू असा दावा करतात, ही खोटा आणि अफवा आहे. तसेच पैशाची मागणी करतात, संकट दूर करण्यासाठी विशेष पूजा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैशाची मागणी करतात, ही फसवणूक आहे. तसेच भीती घालणे, म्हणजे तुम्ही हे केलं नाही तर स्वामी कोपतील किंवा तुमचं वाईट होईल, अशा भीती दाखवून लोकांचा गैरफायदा घेतला जातो. तसेच सोशल मीडियाच्या मार्फत खोटेही मेसेज देतात, म्हणजे हे मेसेज किंवा ही रील ही स्वामी भक्तांपर्यंत 11 लोकांपर्यंत पाठवा, 8 लोकांपर्यंत पाठवा, तुमचं भलं होईल, तुमच्या कुटुंबातील हे होईल, तुम्हाला धन प्राप्ती होईल किंवा तुमचं वाईट बातमी तुम्हाला मिळेल. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या अफवा पसरल्या जातात आणि स्वामी कधीही कोणाचे वाईट करत नाही किंवा त्या वाईट अफवेपासून दूर असा असा स्वामी संदेश आपल्याला देतो. म्हणजेच भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे, हा स्वामी संदेश आपल्याला नेहमी भेटत असतो. तसेच खऱ्या अर्थाने भक्तीचा पैसा व्यवहार न हो. मला भरपूर लोक इंस्टाग्रामवरून मेसेज करतात, ताई माझा हा प्रॉब्लेम आहे, माझं ही घरात चिडचिडपणा आहे, माझा मुलगा ऐकत नाही, माझी मुलगी ऐकत नाही, किंवा माझ्या घरावर दुसऱ्याची वाईट नजर आहे, घरात भांडण होतात. हे सगळे प्रश्न असतात, त्यांना मी फ्री मध्ये सांगते, कुठलीही पैशाची मागणी करत नाही. मग माझ्या सेवा करण्याचा काय फायदा जर मी कुणाला पैशाची मागणी करत असेल तर. मी सर्वांना नाम जाप करा, तारक मंत्र म्हणा, स्वामीचा फोटो आणा, मूर्ती आणा, त्याची प्राण प्रतिष्ठा करा, घरात देवघरामध्ये विराजमान करा, त्यांना नवीन वस्त्र, चंदन, फूल, फळ हे अर्पण करा, नैवेद्य अर्पण करा. ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगत असते, ते ही खोटी गोष्ट नाही, ही अफवा नाही. जर तुम्हाला इतकं सगळ्या सुविधा जर तुम्हाला भेटत असेल आणि देवाकडून तुम्ही फक्त मागता की मला माझं चांगलं होऊ दे, माझं हे होऊ दे, माझं ते होऊ दे, मग तुम्ही या गोष्टी मागता, तर तुम्ही देवाला जर तुम्ही त्यांना अंघोळ घालत नसल, त्यांची सेवा करत नसल, त्यांना नैवेद्य दाखवत नसल, तर तुमच्या मागण्याला अर्थ का, तुमच्या सेवा करण्याला अर्थ का. तुम्ही फक्त मागणं, फक्त हे मागण्याचं खेळणं हा प्रकार ठेवलाय का स्वामीला, किंवा तुम्ही फक्त मला माझं चांगलं झालं पाहिजे या गोष्टी स्वामीपुरतं मर्यादित ठेवल्या आहे का, नाही ना. मग स्वामी समर्थ या नावाचा वापर करून खोट्या गोष्टी अफवा पसरवणे, हे लोकांची फसवणूक करणे, हे पूर्णपणे चुकीचं आहे, स्वामीच्या शिकवणीच्या विरोधात आहे. स्वामी नेहमीच सत्य आणि प्रामाणिक आणि कर्माच्या विश्वासावर ठेवण्यास सांगितलं. स्वामी सांगतात की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्ही माझी भक्ती करा, तुम्ही माझा नाम जप करा, म्हणजे माझं म्हणजे कुठल्याही देवाचं करा, शंकराचं करा, दुर्गेचं, तुम्हाला ज्या गोष्टी आणि तुम्हाला जी आवड आहे त्या देवांमध्ये, त्या देवाचं नाम जप करा, सगळीकडे मीच आहे म्हणून हे सांगितलंय. कुठल्याही अफवा आणि कुठल्याही खोट्या गोष्टीला बळी पडणं हे खूप चुकीचं आहे.
तसंच आपण इतरांना मेसेज देतो, म्हणजे कोणत्याही गोष्ट ऐकल्यावर ती खरी आहे की खोटी आहे याची शहानिशा न करता, आपल्या बुद्धीचा विचार न करता आपण काहीतरी वेगळ्या गोष्टीचा तर्क लावतो आणि सांगतो की या गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवू नका, या गोष्टीला तुम्ही बळी पडू नका. पण तुम्ही ठरवा ना, जर तुम्हाला कोणीतरी एक सेवेतून चांगलं मार्गदर्शन करत असेल, तुम्हाला तुमच्या अडचणी दूर करत असेल, तुमच्या समाधानी वाटत असेल, तर समाधानापेक्षा हे चांगलं सुख या जगात आहेच नाही कोणी. तर तुम्ही जर स्वामी समर्थांनी काही दिलेल्या अंधश्रद्धाला खत पाणी घालत असेल किंवा खऱ्या भक्तीमध्ये पैशाचा व्यवहार किंवा फसवणूक करत असेल, तर ही स्वामी सेवा आहेच नाही. स्वामी सेवा ही आहे की प्रामाणिकपणे कष्ट करा. स्वामी सेवेचे नेहमी कष्ट करण्याचे महत्त्व दिले आहे. कोणत्याही शॉर्टकटला बळी पडू नका आणि भिवू नको. मी तुमच्या पाठीशी आहे हा मंत्र नेहमी स्वामीने आपल्याला दिलेला आहे. तसेच विवेकाने विचार केला तर कोणतीही गोष्ट ऐकल्यावर ती खोटी, म्हणजे पैसे देणं टाळा. जी व्यक्ती पैशाच्या मागे धावते त्या व्यक्तीपासून तुम्ही लांब राहा. भीतीला बळी पडू नका. देव आणि स्वामीला कधी कोणाचा बदला घेत नाही किंवा वाईट करत आहे असा विचारही तुम्ही करू नका. स्वामीचा उद्देश काय? तुम्ही समाधानी राहा. तुमची शरीर यष्टी फक्त फसवणूक करण्यासाठी, खोट्या गोष्टी अफवा करण्यासाठी यासाठी पसरलेली नसून ती फक्त ईश्वर प्राप्ती, धन दौलतासाठी नसून स्वामी नाम जपासाठी आहे. कुठल्या अंधश्रद्धेला बळी पडणे हे आपलं कर्तव्य नाही. आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप खोटे मेसेज देतात की लोक बोलतात की फोटो लावून स्वामी सेवेबद्दल हे सांगतात की नाही, तसं नाही. प्रत्येकच ही रील, प्रत्येकच हा व्हिडिओ हा स्वामी सेवेसाठी खोटा असू शकत नाही. तुम्ही ऐका आणि त्यातून तुम्ही शहानिशा करा की हे खोटं काय खरं काय हे तुम्ही ठरवायला पाहिजे. कुठल्याही गोष्टीला बळी न पडता, कारण की कुठल्या गोष्टीला बळी पडलं तर म्हणजे आपण आपलं आर्थिक नुकसान आणि वरून मानसिक नुकसान करून बसतो आणि त्यामधून होणारी चिडचिड ही मात्र आपल्याला त्रासदायक असते आणि कुठल्या तरी गोष्टीला आपण शेवटच्या टोकाला जाऊन पोहोचतो आणि कुठला तरी वाईट निर्णय घेतो. तर तसं न करता आपण फक्त स्वामी सेवेवर विश्वास ठेवायचा. कुठल्याही तांत्रिकवर, कुठल्याही जादूटोणेवर, कुठल्याही मोठी पूजा करून पैसा देऊन मोठी पूजा करून घेऊ हे सुख समाधानी नसतं. नाम जप केलं ना तर त्याचा कोणीही वाकडं करू शकत नाही आणि नाम जप केल्याने त्याच्यावर कोणीही जादू टोना करू शकत नाही, इतकं लक्षात ठेवा. त्याच्यामुळे हा ब्लॉग आय थिंक जे लोक फसवणूक करतात स्वामी सेवेचं नाव घेऊन असं म्हटलं जाते, तर प्रत्येक हा व्हिडिओ नसतो. जसं मी स्वामी सेवेचा फोटो घेऊन चांगले संदेश देते आणि लोकांना चांगलं मार्गदर्शन करते. चांगलं मार्गदर्शन करणं हेच आपलं कर्तव्य आहे. लोकांना चांगली योग्य दिशा देणं हेच आपले एक परम सत्य आहे. त्याच गोष्टीवर आपण चालत राहणं. आय होप हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज, नवीन असाल तर लाईक करा. तुमच्या एका लाईकसाठी खूप मार्गदर्शन होते आणि लोकांना चांगलं सेवा द्या आणि त्याच्यातूनच तुम्ही चांगलं दिलं तर ही पण एक सेवा आहे. तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा, लोकांपर्यंत पोचवा आणि त्यांना स्वामी सेवा करायला सांगा, चांगल्या मार्गावर यायला सांगा, चांगली सेवा करायला सांगा. यापेक्षा मोठं पुण्य कुठलंही नाही. स्वामी सेवा करणं लावणे, दुसऱ्याला संकटातून बाहेर काढणे हीच एक स्वामी सेवा मानली जाते. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला. तर भेटूया नंतर.